परंतु अमरावतीतलं चित्र जरा वेगळं आहे. राणांना खुडकी चालत नाही, खुडकींना राणा चालत नाही. अशा वेळेस महायुती कशी टिकणार? त्याचा आम्ही आता टेबलवर म्हणजे त्याचा टेबलवर करावं लागेल, प्रभागवाईज चर्चा करावी लागेल. आजच काही हे म्हणता येणार नाही की एवढ्या सीट तेवढ्या सीट, पण प्रभागवाईज आम्ही त्या ठिकाणी बसू महायुतीचे लोक. आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की जेव्हा प्रभागवाईज सीटवाईज बसू तेव्हा मार्ग निघेल असा मला विश्वास आहे. मुंबईमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा आहे, त्यामुळे महायुती म्हणून आणि इकडे काँग्रेस स्वबळावर राहील मुंबईमध्ये, कसं पाहतात? कोणी काय एकत्र आले किंवा काय झालं याला अर्थ नाही आहे. मुंबईची महाराष्ट्राची जनता ही डबल इंजिन सरकारच्या विकसित धोरणाच्या मागे उभी आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी जो विकासाचा संकल्प केला दोन्ही सरकारनी, आणि मुंबईच्या प्रत्येक जनतेला असं वाटतं की मुंबईला पुढचं विकसित मुंबई करण्याकरता ट्रिपल इंजिन देशाचं सरकार आहे, राज्याचं सरकार आहे, देवेंद्रजी मुख्यमंत्री एकनाथजी आहेत, या सर्वांनी मिळून जर मुंबईला महापौर जर महायुतीचा आला तर मोठा लाभ केंद्राच्या राज्याच्या दोन्ही सरकारचा मुंबईला होईल. आणि त्यामुळे मुंबईची जनता, तिथला मराठी माणूस, सर्वच समाज, सर्वच त्या ठिकाणी व्यक्ती त्या ठिकाणी मुंबईमध्ये भाजपा महायुतीच्याच बाजूने राहतील. आणि प्रचंड आतापर्यंत जेवढं यश कधीही मुंबई महानगरपालिकेला मध्ये महायुतीला किंवा भाजपाला मिळालं नाही, यावेळचं यश हे सर्वात मोठं असेल. यावेळी महायुती प्रचंड जागा जिंकेल, महापौर भाजपा महायुतीचाच होईल. आणि कोणत्याही परिस्थितीत एकनाथजी आम्ही सर्व मिळून या ठिकाणी महायुतीमध्ये आम्ही मुंबई, पुणे आणि सर्वच महानगरपालिकेत लढू. आणि मला वाटतं की 100% आमचा विजय होईल. सर, आदित्य ठाकरे